नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 14 मार्चच्या भागामध्ये आता इथे सर्वजण आतमध्ये आलेले असतात स्वयंपाकघरामध्ये आणि समोर सावित्रीने तिवईवरती भाकरी भाजत ठेवलेली बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर तेव्हा अक्का पाटलांना म्हणते, बघितलं का खंडू? तर तेव्हा पाटील सुद्धा सावित्रीला म्हणतात, अगं सावी काय करतेस हे? तर अक्का सुद्धा म्हणते, अगं सावे, आम्ही काय तुला हे शिकवलं वय ग? अगं लोक हसतील की आम्हासनी. तर पाटील सुद्धा म्हणत असतात, अगं ये सावी काय झालं? तर अक्का तर खूपच चिडलेली असते, म्हणते, अगं ये सावी, आमची काय आबरू काढायला निघालेस वय? अगं पाहुण्यांच्या दारात काय शोभा करतीस वय का आमची? चल उठ बरं. असं ती रागारागात बोलत असताना आता पाटील अक्काला थोडंसं थांबवतात. तर अक्का थोडंसं शांतपणाने घेते आणि म्हणते, अगं स्वयंपाक करायला लागलेस तोवर ठीक आहे ग, पर तुझी ही भाकरी भाजायची कवा आणि पंक्ती बसायची कवा? तर तेव्हा पाटील आता परत विचारतात, अगं ये सावी सांगशील का काय झालंय ते, असं का कराल्यास? तर तेव्हा सगुणाव सुद्धा म्हणते, अगं काय ग हे पोरी, तवा तिवईवरती ठेवून भाकरी भाजतेस वय? तर ज्योतीची आई म्हणते, अगं तवा चुलीवर ठेवत्यात. तर तेव्हा सावित्री म्हणते, होय पर आगीनं तवा जळला तर सगळ्यांना ते तसं तिनं सावित्रीनं बोलल्यानंतर आश्चर्यच वाटतं आणि पाटील आता विचारतात, अगं सावी असं का बोलत्यास? तवा कसं बरं जळल आगीनं? तवा लोखंडी आहे ना व? लोखंड कवा जळतं का आगीनं? अगं लईच झालं तर चुलीच्या आगीनं तवा गरम होईल, तापल. लई तर लई तापून लाल बुंद होईल, पर जळल कसा पोरी? काय बोलत्यास तू? तर दादा म्हणतात, सुनबाई दोन्हीचं तत्व वेगळं वेगळं हाय. लोखंडाचं तत्व वेगळं, अग्नीचं तत्व वेगळं. आणि आता हे सगळे असं बोलत असताना ज्योतीसुद्धा तिथे येऊन उभारलेला असतो. तर आता सावित्री म्हणते, आगीचं तत्व आणि लोखंडाचं तत्व वेगळं आहे हे तुम्हासनी मान्य आहे. तसंच मिशनरी शाळेचं आणि आपल्या माणसाचं तत्व वेगळं आहे. आणि असं तिनं आता म्हटल्यानंतर ज्योतीला ते कळतं बरोबर आणि बाकीच्या सगळ्यांना सुद्धा ते हळूहळू कळू लागतं. तर सावित्री पुढं म्हणते, लोखंड आणि आग एकत्र आल्यानंतर काय होत नाही, तसंच शाळा आणि आपली माणसं एकत्र आले की काय होत नाही आणि होणार बी नाही. असं म्हणून ती ज्योतीकडे बघते. तर तेव्हा ज्योती तर तिच्याकडे बघून हसतच असतो. तर सावित्री पुढं म्हणते, त्यासाठी बाटण्याची क्रिस्ताव होण्याची जे तेवाईमध्ये ठेवलं जातं त्याची काय गरज आहे? आबा ज्याला बाटायचं असतं ना त्याला पावाच्या तुकड्याचं निमित्तही पुरं पडतं आणि ज्याला बाटायचं नाहीये ना त्याचा जीव गेला तरी तो कधी बाटत नाही आबा. आणि असं ती सांगत असताना सगुणाव तर हसत असते आणि तिला सगळं काही पटलेलं असतं की सावित्रीने किती छान पद्धतीने हे सगळं काही मांडून सांगितलेलं असतं. आणि इकडे दादासुद्धा खुश झालेले असतात आणि ते म्हणतात, शाब्बास सुनबाई शाब्बास. तर सगुणाव सुद्धा म्हणते, बाई गुणाची पोर माझी, लई मोठं काम केलंस बघ. अगं गैरसमज दूर केलास तू, आपलेपणा गेला असता तो जाऊ दिला नाहीस तू. तर आता अक्का पाटलांना म्हणते, खंडू अरे लेकीचं म्हणणं पटते का तुला? आता तरी राग गेला ना व तुझा? तर तेव्हा पाटील सुद्धा होय होय असं म्हणून मान डोलवत असतात. तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, जायलाच पाहिजे देवा. आणि ज्योतीच्या आईला म्हणतात, ज्योतीची आई आता पुरणपोळ्याचाच बेत करा. तर तेव्हा पाटील म्हणतात, नको दादा, आता जेवण तर नकोच नको. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना परत धक्का बसतो. तर दादा विचारतात, का हो पाटील? तर तेव्हा पाटील म्हणतात, पोट भरलं की दादा, पोट भरलं आणि मन बी भरलं. कसं आहे, लेकीचा सासर आहे माझ्या. जावयाच्या घरात सासऱ्यानं तुकडा मोडायचा नसतो, तत्वात बसत नाही ते. आणि बघितलं नवं तुम्ही, माझी लेक म्हणजे लेक आहे बघा. माझं डोळं उघडलं तिनं, त्याच्यासाठीनं ह्यो सगळा घाट घातला तिनं. आणि ज्योतीला म्हणतात, जावई बापू जावा, खुशाल जावा शाळेला. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता ज्योती तर खूप खुश होतो आणि सावित्रीसुद्धा खूप खुश होते. आणि पाटील पुढं म्हणतात, पर आपलं तत्व कवा सोडायचं नाही हे ध्यानात ठेवा. आणि दादांना म्हणतात, दादा काय बोलणार मी, रागाच्या भरात तोंडातनं काही वाईट वंगाळ निघून गेला असलं तर माफी करा मला. आणि सगुणाक्काला म्हणतात, काय सगुणाक्का, माझा स्वभावच ह्यो असा आहे, त्याला काय करू? तर आता सावित्री तर खुश होऊन उठूनच उभी राहते आणि म्हणते, वय ना, माझ्या आबांचं तर असंच असतं बघा, राग आला तर वनवा आणि प्रेम केलं ना तर निरामईसारखं एकदम शांत. असं म्हणून ती हसत असते. आणि आता पाटीलसुद्धा थोडं थोडं हसू लागतात आणि बाकी सर्वजण तर मोठमोठ्याने हसत असतात.
आणि त्यानंतर आता सावित्री पाटलांना तिचं घर म्हणजे सगळं काही घर फिरवून दाखवू लागते आणि जात असताना म्हणते, आबा तिकडं माझी खोली आणि आबा इकडं यांची खोली आहे आणि हे आहे मागचं दार, या असं म्हणून त्या दाराकडे ती घेऊन जाऊ लागते. आणि मागच्या दारातून बाहेर आल्यानंतर दोघेसुद्धा कट्ट्यावरती बसतात. तर तेव्हा पाटील सावित्रीला म्हणतात, सावी आत्ता आत्ताच तुझं लग्न लावून दिलं नवं मी, आत्ता आत्ता तुझी पाठवणी केली मी आणि एवढ्या लवकर दुधात साखर विरघळावी तशी विरघळलीस व या फुल्यांच्या घरात. हे घर ही माणसं समजा आपलंसं केलंस एवढ्यात. तर तेव्हा सावित्री म्हणते, आबा तुमची आणि आईची शिकवण आहे, ती कशी म्या वाया जाऊ देणार. तर तेव्हा पाटील तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, अशी कायम खुश राहा, आनंदात राहा. तर सावित्री म्हणते, पर आबा एक सांगू का, यांची शाळा सुटली तर हे नाराज राहणार, हे नाराज राहिले तर म्या कसं आनंदात राहू, हे चालेल का तुम्हासनी. असं तिने म्हटल्यानंतर पाटील थोडंसं हसतात आणि सांगतात, नाही चालणार, तू कायम आनंदात कायम सुखात राहिलं पाहिजेस, शिकू दे जावे बापूसनी. पर सावी ते शिकत असताना आपलं नाक कापलं जाणार नाही, जावई किरीस्ताव होणार नाहीत, ही समधी जबाबदारी आता तुझ्यावर आहे कायमची, बर का. तर तेव्हा सावित्रीसुद्धा म्हणते, वय आबा. आणि पाटील आता तिला आपल्या जवळ घेतात. तर सावित्री मनातल्या मनात म्हणते, आबा माझा शब्द आहे तुम्हासनी, हे कधीच किरीस्ताव होणार नाहीत. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती तर अभ्यास करत आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा हळूच सावित्री तिथं येते आणि त्याच्याकडे बघून ती खुश झालेली असते. तर तेव्हा ज्योती हळूहळू तिरकस नजरेने तिच्याकडे बघत असतो आणि तिला विचारतो, काय झालं, काही हवंय का. तर तेव्हा सावित्री दचकते आणि म्हणते, नाही नाही काय नाही, असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. आणि त्यानंतर आता ज्योती तिथून उठतो आणि महाराजांना नमस्कार करतो आणि त्यानंतर त्याची पाटी घेतो आणि तिथून बाहेर पडतो. आणि इकडे बाहेर सावित्री तर दरवाजामध्येच उभी असते आणि तिच्या हातात परत ते औक्षणाचं ताट असतं. आणि आता ज्योती तिथून चाललेला असतो शाळेसाठी आणि सावित्री त्याला हाक मारते, आव. तर ज्योती परत मागे वळतो आणि तिच्यासमोर जातो आणि तिला म्हणतो, आलीस पंचारती घेऊन, ओवाळ आणि आरती केली तरी बी चालल. अगं काय हे, मी मोहिमेवर निघाल्यासारखं ओवाळतेस तू, शाळेतच चाललोय ना म्या आणि शाळा रोजचीच असत्या, किती वेळा ओवाळणार. तर सावित्री म्हणते, तुम्हासनी काय अडचण आहे, म्या पंचारती तयार करणार, म्या दिवा लावणार, म्या ओवाळणार, म्या कुंकवाचं नाव बी ओढणार, मग तुमचं काय हो, फक्त कपाळ, तरी किती बडबड करता. बाई असला नवरा म्या कधी पाहिला नाही बघा, असं ती बडबड करत असते. तर तेव्हा ज्योती तर तिच्याकडे बघून हसतच असतो. तर सावित्री आता म्हणते, चला तुमचं कपाळ पुढं करा. तर तेव्हा ज्योती हसत हसत कपाळ पुढं करतो आणि सावित्री त्याच्या कपाळावरती नाम ओढू लागते आणि त्यानंतर हसत हसत त्याला औक्षण करते. तर ज्योती तिला म्हणतो, सावित्री माझ्यापेक्षा तुला या कुंकवावरती जास्त विश्वास आहे असं मला वाटतं, असं तो बोलतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा सावित्री त्या गोष्टीचा म्हणजे आता ज्योतीने जे काही बोललेलं असतं त्याचा विचार करू लागते. तर त्यानंतर आता दादा बाहेर झोपलेले असतात आणि अचानकच त्यांना खोकला लागू लागतो आणि ते तसेच जरासं उभा राहतात आणि हळू आवाजात, राजारामा, अरे राजारामा, अरे रोजची पूजेची फुलं पेट्यात घेऊन जा आणि मग मळ्यात जा, अरे राजारामा, असं बोलत असतात आणि परत त्यांना जोराचा खोकला चालू होतो. इतक्यातच ज्योतीची आई तिथं येते आणि त्यांना सावरत म्हणते, अहो तुम्ही अगोदर बसा बरं. तर तेव्हा दादा फार जोरात खोकत असतात आणि खोकत खोकत खाली बसतात. तर तेव्हा ज्योतीची आई त्यांना पाणी देते. तर तेव्हा दादा आता पाणी पितात आणि म्हणतात, ते राजारामाला जरा सांगा. तर ज्योतीची आई म्हणते, अहो ते दोघं पहाटेच गेलेत मळ्यात. तर तेव्हा दादा म्हणतात, असं का, मग तू ज्योतीला सांग, त्याला म्हणावं आज शाळेला जाऊ नकस. तर ज्योतीची आई म्हणते, अहो तो तर आत्ताच शाळेत गेला. तर दादा म्हणतात, मग आता पूजेची फुलं कशी पोचणार. नग नग, फुलं नाही पोचली तर खोळांबा होईल, नाही आता मॅच जातो, असं ते बोलत असतात. तर ज्योतीची आई त्यांना थांबवते आणि म्हणते, अहो तुम्ही कसं जाणार, अहो अंगात कणकण आहे तुमच्या, रस्त्यात कुठं भोवळ बिवळ आली तर. तेव्हा दादा म्हणतात, येऊ देत आली तर, पण पूजेची फुलं पोचली पाहिजेत का नाहीत, नाहीतर देव राहील पारोसा, नग नग म्या निघतो, असं म्हणून ते उठत असतात. तर त्यांच्या अंगात ताकद नसते आणि ते परत खाली बसतात. तर ज्योतीची आई म्हणते, हे बघा बघा, आली नव भवाळ, तुम्ही बसा
अहो ताप आहे तुम्हाला, जरा आराम करा. तर दादा म्हणत असतात, मग कोण जाणार आता? आणि असं ते बोलत असताना सावित्री तिथं आलेली असते आणि ती म्हणते, दादा म्या घेऊन जाते आणि तुम्ही काढा प्या आणि आराम करा. तर दादा म्हणतात, तुम्ही? नग नग, नाहीतर लोक म्हणत्याल गोविंदमाळ्यानं लगत सुनेला कामासाठी घराबाहेर काढलं. म्या सांगतो राजारामाला. तर सावित्री म्हणते, तुमच्या जागी माझा आबा असतं तर म्या हेच केलं असतं ना. आणि देऊळ काय लांब आहे का? ह्यांनी दाखवलंय की मला. तर तेव्हा दादा म्हणतात, नाही तर बी नगच. अहो अजून लगीन सोडा तुमच्या हातात आहे, तवा लगेच कामासाठी बाहेर काढणं सोबत नाही. असं म्हणून ते खूप परत जोरजोराने खोकू लागतात. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो लगीन सोडा काय नाही म्हणतो का? आणि तसं बी लगीन सोडा असला तरी बी सुनाला खावं लागतं ना. मग कामं केलं तर काय झालं? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, नाही नाही तू थांब बरं, मी येते तुझ्याबरोबर. तर सावित्री म्हणते, नाही न ग, तुम्ही इथंच थांबा, दादा आजारी आहेत ना आणि देवाचं काम बी आहे की, म्या जाते. असं म्हणून ती करंडी फुलाची उचलत असते. तर तेव्हा ज्योतीची आई तिला मदत करते आणि तिच्या डोक्यावरती फुलाची करंडी ठेवते. तर तेव्हा सावित्री हळूहळू ती फुलाची करंडी घेऊन बाहेर जाते आणि त्यानंतर ती पेटेतून देवळाच्या दिशेने चाललेली असते आणि जात असताना वाटेत सगुणाऊ तिला भेटते. तर ती सगुणाऊकडे न बघता तशीच पुढे चाललेली असते, म्हणजे तिचं लक्ष नसतं. तर तेव्हा सगुणाऊ थोडं पुढे गेल्यानंतर तिला सावित्री अशी हाक मारते आणि तेव्हा सावित्री मागे वळून बघते. तर सगुणाऊला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, अगं काय हे? तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो आता मी घाईघाईत आहे. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, अगं घाईत कसली, थांब. आणि हे असं काय घेऊन काय चालली तू एकटीनं? कोणी सांगितलं तुला हे? तर सावित्री म्हणते, अहो कोणीच नाही, आज दादांना जरा कणकण आली होती आणि घरी बी कोणीच नव्हतं. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, अगं तू पण ना बाई, भारीच आहेस बाई. तर सावित्री म्हणते, अहो आता म्या नाही करणार तर कोण करणार? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, बरं ठीक आहे, चल मी येते तुझ्याबरोबर. ते घेऊ का मी? तर तेव्हा सावित्री म्हणते, नग नग म्या घेते. आणि आता सगुणाऊ सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागते. तर आता इकडे गंगाधर शास्त्रींच्या समोर एक जण गयावया करत असतो, अहो ऐका माझं, मला सोडा, मला वाचवा, ऐका ना माझं. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तू ऐकण्याच्या लायकीचा तरी राहिलायस का? तर तो माणूस म्हणतो, अहो शास्त्री बुवा, मी भगवंताची शपथ घेऊन सांगतो, माझा काही दोष नाही, माझा काही सुद्धा दोष नाही यामध्ये. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तुझा दोष नाही, मग कोणाचा? माझा दोष आहे की या सर्वांचा? तर तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो मला यामध्ये ओढू नका, मी पवित्र आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, श्रीपत शेषाद्री, तू भूदेव असून सुद्धा धर्म सोडून वागलास. तर तेव्हा तो म्हणतो, नाही नाही शास्त्री बुवा, मी धर्म सोडून नाही वागलेलो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पण आमच्या कानावर तर काही वेगळंच आलंय. आणि इतक्यातच मित्रांनो मागून सावित्री फुलं घेऊन येते आणि फुलं असं तिथं उभारूनच सगळ्यांच्या समोर बोलते. तर त्यातला एक जण पुढं जातो आणि म्हणतो, आज एवढा उशीर? तर तेव्हा सावित्री म्हणते, अव दादा आजारी होते ना, म्हणून मॅच आणलं. तर तेव्हा तो फुलं आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, चला चला तिकडे दूर थांबा. तर तेव्हा सावित्री गंगाधर शास्त्रींना नमस्कार करते आणि गणपती बाप्पाला सुद्धा नमस्कार करते आणि आता सगुणाऊ आणि सावित्री दोघेसुद्धा मागे जाऊन उभे राहतात. तर इतक्यातच आता गंगाधर शास्त्री परत त्याच्यावरती ओरडू लागतात, श्रीपाद तू बाटला आहेस, खरं आहे ना? आणि असं त्यांनी ओरडल्यानंतर आता सावित्री आणि सगुणाऊ चाललेले असतात, ते थांबतात आणि परत मागे वळून बघतात. तेव्हा श्रीपाद म्हणत असतो, नाही नाही मी बाटलो नाही. तर गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, मग बाटलं कोण? तर तेव्हा श्रीपाद म्हणतो, माझा भाऊ बाटला आहे, धर्मांतर केले आहे त्याने, ख्रिस्ताव धर्म स्वीकारला आहे त्याने. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, तू नाही स्वीकारलास? तर तेव्हा श्रीपाद म्हणतो, नाही नाही, मी फक्त भावाकडं राहायला गेलो होतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, तू कुणाकडं राहिला होतास, नाव सांगशील? तर तेव्हा श्रीपाद म्हणतो, माझ्या भावाकडे, माधव शेषाद्रीकडे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, माधवकडे राहिला असतास तर मी एक वेळ तुला माफ केलं असतं, पण तू मायकलकडे राहिलास. तर तेव्हा श्रीपाद म्हणतो, नाही नाही, मी माधवकडेच राहिलो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री रागानेच उठून उभे राहतात. माधव कधीच मेलाय, आता त्याचा मायकल झालाय. आणि अशा माणसाच्या घरात तू माहीत असून सुद्धा राहिलास, जेवलास, झोपलास, त्या अर्थाने तू बाटलासच.
उलट त्याचा धिक्कार करून तू तिथे एक क्षणही थांबला नसतास तर मी समजलो असतो की तुला आपल्या धर्माची चाड आहे. पण तू तसे केले नाहीस आणि तुला याचे प्रायश्चित्त भोगावेच लागेल. हा धर्मपीठाचा अंतिम निर्णय आहे. आणि आता हे सगळं काही बघत असताना सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसत असतो. तर तेव्हा आता श्रीपाद विचारतो, काय प्रायश्चित्त घ्यावं लागेल? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तुला पंचगव्य प्रसन्न करावं लागेल. तर तेव्हा आता सावित्री आऊला विचारते, आऊ पंचगव्य म्हणजे काय? तर तेव्हा सगुणाऊ तिला शांत बसवते. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणतात, गोमूत्र आणा, त्यात भाकरी कुस्करा, शेण आणा, त्यात भात कालवा. आणि ते सगळं ऐकत असताना आता सावित्रीला ते कळतं आणि ती खूप धक्क्याने डोळेच मोठे करते. तर आता गंगाधर शास्त्रीने सांगितल्याप्रमाणे भाकरी आणि भात आणला जातो आणि त्याच्यासमोर ठेवलं जातं आणि त्याच्याबरोबर शेणसुद्धा आणलं जातं आणि गोमूत्रसुद्धा आणलं जातं. आणि ते बघत असताना सावित्रीला खूप त्रास होत असतो. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, हे पंचगव्य खा आणि जोराने खा असं ओरडतात. तर आता इकडे सावित्री तर घट्ट डोळे बंद करते आणि तेव्हा आता श्रीपाद जो असतो तो गोमूत्र आपल्या हातामध्ये घेतो. इतक्यातच इकडे ती रिकामी फुलाची टोकरी घेऊन एक जण सावित्रीच्या समोर टाकतो आणि म्हणतो, हे चला घ्या, निघा इथून. तर आता सावित्री ती रिकामी टोकरी उचलते आणि सगुणाऊ तिला चल म्हणते. तर तेव्हा सावित्री सगुणाऊला विचारते, आऊ खिरीस्तव झालेल्या भावाच्या घरी राहिलं तर यासनी बाट लागतो, मग माझे हे तर मिशनरी शाळेत जातात, यासनी बी बाट लागला का? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, असा बाट नाही लागत, पण आता या शास्त्री आणि पंडितांचं काय सांगावं, आपण जपून राहायचं एवढंच, चल चल तू, असं म्हणून ती आता सावित्रीला तिथून घेऊन जाऊ लागते. तर त्यानंतर आता घरी आल्यानंतर पार्वती सावित्री जवळ येते आणि तिला म्हणत असते, जाऊबाई आज लई मोठं काम केलं होतं मी. अव येता येता 4 जणींनी मला सांगितलं तुझी जाऊ कोळ्यासनी फुलं देऊन आली म्हणून. लई चांगलं काम केलं हो तुम्ही. मला नाही जमलं बाई कधी. माझं तर बाई आत्ता बी हातपाय लटलट कापत्यात पुण्याची बाजारपेठ बघून. तुम्ही कसं केलं कोणास ठाऊक बाई. आणि म्हणते मी पण काय बोलत बसले, बरं ऐका, म्या रानातनं रामफळ आणलीत, लई गोड आहेत, येता ना व, चला लवकर. तर तेव्हा सावित्री म्हणते, अव हे आल्यात का? तर पार्वती म्हणते, तात्यासाहेब ते कवाच आल्यात, तुमची वाट बघतायत, चला चला या, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता सावित्रीला गंगाधर शास्त्रींचे शब्द आठवत असतात, माधव कधीच मेला त्याचा मायकल झाला आणि अशा माणसाच्या घरात तू माहीत असून सुद्धा राहिलास, त्या अर्थाने तू बाटलासच. तर तेव्हा श्रीपादने विचारलेलं असतं काय प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्रीने सांगितलेलं असतं तुला पंचगव्य प्राशन करावं लागेल. आणि त्यानंतर आता तिला दादांचे शब्दसुद्धा आठवू लागतात, अरे कापडात बराबरी केली म्हणून या शेणूसुताराचं कुलं कापलं. आणि त्यानंतर रखमाचे शब्दसुद्धा आठवू लागतात. ती म्हणत असते, एक दिवस घरला धरला याचा गळा आणि नेला की देवळात, आणि मग काय पाजला शेंदूर आणि केला मुका. आणि त्यानंतर आता पाटलांचे शब्दसुद्धा तिला आठवू लागतात, ते शिकत असताना ते किरीस्ताव होणार नाहीत, हे समधी जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि तिला आता या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य कळत असतं की हे सगळेजण का विरोध करत असतात आणि ती जराशी घाबरून गेलेली असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावित्री आता छान अशी रांगोळी काढत बसलेली असते आणि इतक्यातच मागून ज्योती येतो आणि सावित्री अशी तिला हाक मारतो. आणि ज्यावेळेस आता ज्योती हाक मारत असतो तर मित्रांनो आता त्यांनी ते ज्योती बदललेला आहे मित्रांनो आणि सावित्री सुद्धा बदललेली आहे. तेव्हा ज्योती तिला म्हणतो, सुरेख, या रांगोळीच्या टिकल्यासारखीच तुम्ही घरामध्ये माणसं जोडली, कुटुंबामध्ये स्वतःचे रंग भरले. तर सावित्री म्हणते, स्त्रीला पतीची साथ आणि पाठीवरती कौतुकाची थाप असेल तर तिच्यासाठी काहीच अशक्य नाही. आणि मित्रांनो आता उद्याच्या भागापासून आपल्याला हे नवीन ज्योती आणि सावित्री दिसणार आहेत. तर मित्रांनो आपल्या या जुन्या गोड सावित्रीला आणि ज्योतीला कोण कोण मिस करणार आणि आपले हे नवीन सावित्री आणि ज्योती तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.